मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. श्री गुरुदेव दत्त. खूप वेळा असे होते, आपण पूजेला बसतो, ध्यानाला बसतो, पण आपले त्यामध्ये लक्ष लागत नाही. खूप वेगवेगळे विचार आपल्या मनात घोळत असतात. त्यासाठी स्वामी समर्थांनी सांगितलेले हे उपाय करा. संत नामदेव महाराजांचा एक प्रख्यात अभंग आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. यात संत नामदेव देवाचे नाव किती गोड आहे हे सांगताना अमृताशी तुलना करतात. नामदेवांचे म्हणणे योग्य असले तरी तुमचा आमचा अनुभव असा की नामाची गोडी चाखता चाखता आम्हाला लगेच ग्लानी येते, जसे गोडाचे जेवण झाल्यावर येते, अगदी तशीच ही अवस्था जाणूनच संत नामदेव या अभंगात म्हणतात, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतली विषय सुख. देवा, नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात, संसाराचे विषय मनात घोळत राहतात, काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते. अशी माझी अवस्था होत असेल तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ? हाच प्रश्न एका स्वामी भक्ताने स्वामींजवळ उपस्थित केला. तो म्हणाला, स्वामी, देवाचे नाव घेता क्षणी मनात विचारचक्र सुरू होतं. जपाची माळ ओढावी तर प्रत्येक म्हणण्यागणिक एक एक विचार पुढे ढकलला जातो. मग माझ्याकडून भक्ती घडेल तरी कशी? आपणच उपाय सांगा. यावर स्वामी म्हणाले, तुझ्या मालकीची 2 घरे आहेत. एकात तू राहतोस आणि दुसऱ्यात तुझा भाडे करू. बरोबर ना? तुला तुझ्या हक्काच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही. पण तू उद्या एक तुझ्या भाडेकरूला घराबाहेर निघ म्हटलं तर तो तुझे ऐकेल का? नाही ना. तो रागवेल, भांडेल, बरीच कटकट करेल आणि त्याची मुदत संपली की तिथून निघून जाईल. मग तुझे दुसरे घरही मोकळे होईल. त्याचप्रमाणे तुझे एक मन देवाला समर्पित आहे, परंतु मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजूनही षड्विकार वास करत आहेत. त्यांना घालवणे सोपे नाही. त्यासाठी नामस्मरण हाच उपाय आहे. नामस्मरणाचा धोशा सुरू ठेव, त्यांना तिथून पळ काढायलाच लागेल. म्हणून पूजेत नामस्मरणात मन रमले नाही तरी नामस्मरण सुरू ठेव. तू तुझे कर्म करत राहा. एक ना एक दिवस मनापासून नामस्मरण नक्की घडेल. स्वामींनी दिलेला उपाय आपणही अंमलात आणूया आणि निशंक आणि निर्भय मनाने स्वामींना शरण जाऊया. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.